कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला तरी वाटतंय की लक्ष्मी, अगं तुझ्याशी बोलतोय मी। अहो चोरी नाही ना झाली, मग जाऊ द्या। मला सांग, कसला एवढा विचार करतेस तू? दुसरा कसला? पाहिलं ना तुम्ही, लोक भावनाला कसं बोलले, तिला किती वाईट वाटलं असेल। अहो लक्ष्मी, अगं इतका विचार तू करू नकोस असं म्हणायचं तुम्हाला? अहो कसं करू नको? येता जाता लोक भावनाला तिच्या लग्नाविषयी बोलतात। लोकांचं काय घेऊन बसली आहेस? अगं लोक काहीही बोलतात, आपण लक्ष द्यायचं नाही। हे बघ लक्ष्मी, लोकांच्या बोलण्याला किती महत्व द्यायचं हे शेवटी आपलं आपण ठरवायचं असतं। हो ना, आपलं आपण ठरवायचं ना। ठीक आहे, मग मी ठरवलंय, आपण आता ताबडतोब आपल्या भावनाचं लग्न लावून द्यायचंय, बस। अगं पण या गोष्टी करता भावना तयार व्हायला हवी ना। व्हावं लागेल तिला तयार, मी बोलेन तिच्याशी। नाही, मला मान्य आहे, आनंदीची जबाबदारी आहे तिच्यावर। आनंदीला लहानाचं मोठं तिने करायचंय, पण ते होईल ना। पण त्यासाठी काही आयुष्यभर लग्नाशिवाय राहायची गरज नाही ना। तिला पण तिचा असा जोडीदार हवा की नको? लक्ष्मी, अगं हल्ली असा विचार करून नाही चालत। काळ बदललाय। काळ बदलला तरी लोक कुठे बदलले? ते वागायचं तसंच वागतात। पण मुळात मला लोकांसाठी काही करायचंच नाही। मला आपल्या भावनाची खूप काळजी वाटते। तिचं लग्न व्हायला हवं, आयुष्याचं एकटीने नाही काढता येतो। लक्ष्मी, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण या बाबतीत सगळ्यात आधी आपल्याला भावनाशी बोलायला पाहिजे। अगं आजवर आपण आपल्या मुलींच्या मनाविरुद्ध कधी काहीच केलं नाहीये। त्यांच्या मनाविरुद्ध वागायला कधीही त्यांना भाग पाडलेला नाहीये। नेहमी स्वतःचा विचार करण्याचं, स्वतःला हवं तसं स्वच्छंदी आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे, आणि हीच त्यांना शिकवण दिली आहे। मला सांग लक्ष्मी, आणि आता फक्त लोक काय म्हणतील म्हणून आपण आपल्या मुलींना त्यांच्या मनासारखं वागण्यापासून रोखलं तर काय अर्थ राहिला आपल्या इतक्या वर्षांच्या शिकवणुकीला? कधी कधी असं करावं लागतं, म्हणजे उद्या तुम्हाला तुमच्या तत्वानं कदाचित मुरड घालावी लागेल, एखादा निर्णय बदलावा लागेल, घ्यावा लागेल, कारण परिस्थिती तशी असेल। करावं लागतं असं कधी कधी। ते काही, मी कुणाचं काही ऐकणार नाहीये, माझं ठरलंय। काही झालं तरी आता आपल्या भावनाला लग्न करावंच लागेल। मी तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात करणार आहे। तुम्ही साथ देणारच नाही आहात मला? असं काय विचारतेस? अर्थातच। मग झालं तर तिला ऐकावंच लागेल आपलं। हो ठीक आहे, आपण बोलू तिच्याशी। तू झोप आता। तुम्ही पण पडा आता। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।